या ठिकाणी पारधी समाजाच्या विमलताई काळे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची आजच्या सभेविषयी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। ताई बोला। नमस्कार, मी विमल काळे। प्रकाश दादांच्या म्हणजे 2019 पासून आम्ही प्रकाश दादांच्या जी कार्यकर्ते, त्यामुळं आम्ही पारधी समाज सतत प्रकाश दादांच्या पाठीशी आहेत। कारण की पारधी समाजावर होणारा अत्याचार, अन्याय, त्याला जर आम्हाला हे होणारा अत्याचार अन्यायाला जर वाचा फोडते ती म्हणजे प्रकाश दादा। आम्हाला आमच्या पारधी समाजाचं महाराष्ट्रामध्ये आता साधारणतः तर पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल होण्याचे थांबले गेले, पण पर राज्यामधून येऊन जी दुसऱ्या राज्यातून पोलीस येऊन आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील पारधी समाजाला घेऊन जातात, तिथं खोटे नाटे गुन्हे दाखल करतात। जर करीता आम्हाला न्याय मिळवण्यासाठी जर कोणी पुढे येते ती म्हणजे प्रकाश दादा। त्यासाठी माझ्या समाजाच्या वतीने मी इथं प्रकाश दादांना सपोर्ट करत आहे। तसेच माझे काही बांधव आलेत, समाज बांधव, ती 50 ते 100 माणसे आले आहेत। माझ्या ह्या प्रकाश दादांचं जे कार्य आहे ते खूप मोलाचं आहे आणि आम्हाला जर आरक्षण आहे भेटलं आहे आम्हाला पारधी समाजाला, पण ती कागदोपत्री जी सुशिक्षित आहे ती त्यांना ती आरक्षणाचा लाभ घेता येते, जी अशिक्षित आहे ती तसंच आहे आणि त्यांना ती आरक्षण म्हणजे ती अद्याप माहीतच नाही आहे। जर आता सध्या तरी कितीतरी लोक असे आहेत की त्यांच्यापाशी कुठलेच नागरिकत्व नाही आहे। गेल्या काहीतरी महिन्यामागं प्रकाश दादांना व तसंच भट्टे विमुक्तीच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही पारधी समाजांना व इतर मागासीय समाजांना मतदान कार्ड, आधार कार्ड असे 2500 मतदान कार्ड काढून देण्यात आले। तरी सुद्धा माझा समाज ही पूर्ण खंबीरपणे पाठीशी देत आहे प्रकाश दादा आमच्या समाजाला। त्यामुळे धन्यवाद। आणि मी दादांच्या ह्या सभेला आम्ही पारधी समाजांचे व्यथा मांडण्यासाठी आलेली आहे। त्यासाठी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आपले गारण घेऊन या ठिकाणी पारधी समाजातील ताईंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। त्याच पद्धतीने वंचितचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। सर्वांना सप्रेम जय भीम। मी प्रवीण वाघमारे, माढा विभाग युवक जिल्हा अध्यक्ष। आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातली पहिलीच अँजिओग्राफी झालेली असताना ही सभा घेतली। आजारपणातून असताना बाळासाहेबांना डॉक्टरांना सल्ला दिला की तुम्ही जास्त बाहेर पडू नका किंवा जास्त सभा घेऊ नका, तरीही बाळासाहेब आमच्या वंचित शोषकांसाठी बाहेर आलेले आहेत आणि आता आमच्या भगिनीने सांगितलं की पारधी समाज सोबत आलेला आहे। आणि ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा बालेकिल्ला, बौद्ध समाजाचा बालेकिल्ला म्हणून त्याचा उल्लेख केला जातो, त्या सोलापूर जिल्ह्यात बाळासाहेब आंबेडकरांनी सभा घेतली। आणि या सोलापूरमध्ये बौद्ध समाजाला माझं आव्हान आहे की आपल्या SC ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी ज्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांना संपवण्याचा घाट घातला, त्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्तावित पक्षांना कुणीही आपल्या बौद्ध समाजाच्या मतदारांनी मतदान करू नये, जेणेकरून आपलं आरक्षण संपवण्याचा ज्या घाट घातला या प्रस्तावित पक्षांना तो हाणून पाडायचा असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्रात निवडून द्यावं लागेल आणि या संतोष भाऊ पवार यांनाही आपल्याला निवडून द्यावं लागेल। माढा विभागातून आमच्या माढा मतदारसंघातून राहुलजी चव्हाण उमेदवार आहेत, त्यांच्याही गॅस सिलेंडरसाठी आपण माढा विभागातल्या असलेल्या सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण गॅस सिलेंडरचं बटन दाबावं आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमतांना असं निवडून द्यायचं आहे। या ठिकाणी माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि माढा तालुक्यातील उमेदवार त्याच पद्धतीने संतोष पवार आणि वंचितच्या सर्व उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे। कॅमेरामन अश्वथ खरसोडेसह सचिन गायकवाड,